काय सांगू संतांचे
तुकाराम महाराज ज्यावेळेला आपण यथार्थ परमार्थाच्या अगदी जवळ जाऊ, त्या पलीकडच्या तीरावर जाऊ, त्यावेळेला हे पण उद्गारले. तुकाराम महाराज अगदी बॉर्डरवर गेलेले. जसं तुका आकाश आहे एवढा जाता जाता त्यांनी टाटा केलेला आहे, तसं तुकाराम महाराजांना संतांच्या उपकाराची जाण होती. पण तुकाराम महाराज थोडी जीवदशेवर शिल्लक आहेत, त्यावेळेला ते हे बोलतायत. आणि एक कंडिशन अशी आहे परमार्थाची, तुका म्हणे आडी जिवे नुरेची वेगळे, तो स्पॉट आपल्याला प्राप्त करायचा. पण जाता जाता साधू संत इतरांना सांगत जातात माझ्यावर काय उपकार आहे. व्यवहारात आपण पाहिलं तर व्यावहारिक उपकाराबद्दल संत बोलत नाही. वारकरी संप्रदायातले जेवढे संत आहेत ते फक्त पारमार्थिक उपकार आपल्यावर करतात, पण इनडायरेक्टली आपल्यावर होतात इतर. कारण ती भगवंताला काळजी असते. राज याची कांता काय, त्याला भीक मागायला लागणार नाही. माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काही समर्थाची कांता. परंतु असं होता होता भक्त संसार सुद्धा तया संसार साते गावा गेला कोठे पांडवा होनी ठाके आगवा मोक्षमय. त्याच्या ठिकाणी संसार हा शिल्लक राहत नाही सत्य. आणि ज्याच्या ठिकाणी संसार हा शब्द शिल्लक राहत नाही ना, त्याच्या ठिकाणी मी देव आहे आणि हे जगत आहे ही सुद्धा भावना शिल्लक राहत नाही. त्याला यथार्थ परमार्थिक म्हणतात. आपली वाटचाल आहे, प्रस्थान आहे. काय उपकार झाले इथे जो हा फोटो दाखवलाय, जशी पत्नी नवऱ्याची सेवा करते असं दिग्दर्शन नाही या फोटोमध्ये. आणि असे उपकार केलेले सहजासहजी मुख्य महाविष्णू महालक्ष्मीवर सुद्धा जी कृपा करत नाही, ती सहजासहजी संत आपल्यावर कृपा करतात. संतांचे हे देणे कल्पतरुनी न मागता देतात. ते आपल्याला नव्हतं कळत. आपण जरी म्हटलो पाणी पिना छानके गुरु करणार पैशानके और बिना विचार गुरु करे पडी 84 के छान. तसं आपलं काही कोणाच्या वाट्याला आले नाही. आपण काही शोधत नव्हतो, सुखात आपल्या वाट्याला आलं. संजय सांगतात 7व्या अध्यायामध्ये की आम्ही गेलो तो पाणी प्यायला, आणि पाणी प्यायला गेलो तर घशाच्या खालीवरून उतरल्यानंतर कळतं हे अमृतच की आहे. तशी आपली स्थिती होते, व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपली पळापळी आहे. ऐसी करी धावा धावी चित्त लावी चरणाते. संतांचे जे उपकार आहेत ते तुम्हाला आपल्याला जीवदशा आपली बात करून टाकतात. ते समजण्यासाठी चिंतन तर अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याबरोबर शास्त्र श्रवण गरजेचं आहे. किती किती मोठे महात्मे असतील त्यांच्याबद्दल अनादर नाही आपल्याला, पण तरी सुद्धा जगामध्ये नावारूपाला आलेले जे महात्मे पदावर आहेत त्यांच्याकडे जी गोष्ट नाही ती गोष्ट साधू संत देत असतात. आणि ती देण्यासाठी त्यांना जास्त, ज्यावेळेला निवृत्ती दादाला अनुग्रह द्यायचा त्यावेळेला गहिनीला अगोदर 200 वर्षापूर्वी समाधी द्यायची इच्छा केली होती त्यांनी. पण बाकीच्या नाथांनी सांगितलं तुला तसं येता येणार नाही. हो, 200 वर्षांनी निवृत्ती दादाचा जन्म होणार आहे आणि त्यांना ती विद्या तू द्यायची. ती विद्या अशी आहे का घेणाराला लवकर कळत नाही, देणाराला यथार्थ कळालेली असती पण घेणाराला कळत नाही. गहिनी मचिंद्र गोरक्षनाथाला ती विद्या मिळाली होती, परंतु त्याचं महात्म्य कळाले नाही. त्याचं महात्म्य जेव्हा कळणार ना, आकाशा एवढा हा सुद्धा एक शेवटचा टप्पा आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर काही सांगता येत नाही, म्हणून ते उदाहरण दिले. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. सगळ्यात महान तत्व आकाश आहे. हे बी झालं तुमचं व्यवहारातलं बोलणं. जर आपण अमृत अनुभवाच्या इकडे गेलो तर आपल्याला समजेल की पूर्ण ही पंचमहाभूत म्हणायला पंचमहाभूत आहेत. एरवी तो आत्माच आहे. तुमचं शरीर तुम्ही नख शिकांत ब्रह्मा आहात. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपण काय वर्णन करू शकतो, त्यांचं काय सांगू. आता काय काय सांगू. आमचे एक बीडचे मित्र आहेत कीर्तनकार, ते नवीनच कीर्तन करायला लागले. त्यांना उभं केल्यानंतर ते म्हटले होते आता तुकाराम महाराज तिथं म्हणतात काय सांगू, तिथे आता मी काय सांगू. म्हणजे तुकाराम महाराज का म्हणले काय सांगू, काय 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 उपकार त्यांनी माझ्यावर केलेले, त्याच्यातले कोणते सांगू. ढोबळ ढोबळ उपकार. तुकाराम महाराजांवर पहिला उपकार आहे बाबाजी चैतन्यांचा. 60 वर्ष अगोदर समाधीस्थ आहे. ते समाधीचं उत्खनन करून तुकाराम महाराज कृपा करायला येतात. स्वप्नात नाही अनुग्रह झाला, स्वप्नात झाला पण संतांची भाषा कळायला सुद्धा
आपली पूर्वजन्माची संपत्ती असावी लागते, किंवा परमार्थ करत असताना आपली जशी आपली बुद्धी सूक्ष्म सूक्ष्म होत जाते, तसतसे ज्ञानेश्वरीतल्या अशा काही ओळी आहेत कळाल्याबरोबर लगेच माणूस हसतो, रडतो, गडबड्या सुद्धा लोळू शकतो. त्या वाचलेल्या आहेत आपण. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे अथवा न पाहणे, तयाही सकट श्री नारायणे व्यापून केली, व्यापून टाकलेलं आहे. अर्जुनाने बघितलं तरी देव दिसतो आणि नाही बघितलं तरी देव दिसतो. त्या देवाबद्दल 11व्या अध्यायातल्या विश्वरूप दर्शनाबद्दल जे डोळस म्हणणारे ते सुद्धा आंधळेच आहेत. कारण त्यांची दृष्टी कशावर, अर्जुन नको म्हणतोय चतुर्भुज रूप मला दाखव. तेव्हा अर्जुनाला देव म्हणतात, अरे गावंड्या अडाण्या, तुला मी काय दिलंय? त्याने प्रश्न केलेला आहे पहिला. हो, कुरुम, वराह, नरसिंह असे तुम्ही जे अवतार घेऊन येता आणि पुन्हा त्याच्यात जातात, ते मुद्दल स्वरूप मला दाखव. डोळ्याने पण पाहता येतो देव, डोळ्याने सुद्धा पाहता येतो. 10व्या अध्यायाची इंड होताना अर्जुन म्हणतो, इथे अर्जुन म्हणे देवे की आपुले आपण जाणारे, परिण्या देखत असे विश्व तुवा भरले. पण मला आता हे जे परोक्ष ज्ञान झालेले, माझ्या बुद्धीच्या पातळीवर ते मला कळालेले, पण प्रत्यक्ष मला या माझ्या डोळ्याने पाहायचे, ते तू दाखवशील का? माझी योग्यता तेवढी नाही संकाधिकाने एवढी, लक्ष्मी एवढा मी जवळचा नाहीये. तू तुझ्या आईला एकदा भीत असताना दाखवलेलं आहे. हो, तू माती खाली का नाही खाली दाखवलं, तेव्हा 14 भुवने तू दाखवलेली आहेस. यर्वाने सुरुवातीत अशी 4थ्या अध्यायामध्ये, जे न संगेच पिता वसुदेवाशी, जे न संगेच बंधू बळीभद्रासी, जे न संगे माता देवकीशी, जे न संगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. जे नेदीच पिता वसुदेवाशी, भागवत सांगतो एकनाथ महाराजांचं भाव, जे नेदीच पिता वसुदेवाशी, नेदीच बंधू बळीभद्रासी, जे नेदीच पुत्र प्रद्युम्नासी, ते उद्धवाप्रती बोलत असे, सांगत असे. जे नेदीच यशोदा मैयाशी, नेदीच देवकी मैयाशी, नेदीच कुंती आत्तेशी, ते उद्धव असे सांगितलं. पण कधी सांगितलं? उद्धवाला लहानपणाचा बालपणापासूनचा मित्र, सक्का चुलत भाऊ, तरी त्याला सांगितलं. त्याला कधी सांगितलं? निजधामाला जातात. शिष्टाईला गेले देव, जेवायला कोणाकडे गेले होते? विदुर काकाकडे. केळीत खायला गेले होते का? नाम नाही सांगितलं. किती रिलेशन जवळचे आहेत, नाम नाही सांगितलं. उद्धवाला नव्हते सांगत. आवडता भक्त होता कृष्ण अर्जुन. हो, तू माझी भगिनी चोरून नेलेस तरी माझ्या अंतकरणात विकल्प नाही आला. तो आणि मी एक आहे. आपले बाबा सांगतात ते बाबांना आपण एक आहोत, आणि बाबा आणि मी हा जो शब्द आहे ना, हा मिथ्या शब्द आहे. समजून घेण्यासाठी एक गुरु एक शिष्य, हा रुडला साच व्यवहार. कशासाठी? मत प्राप्ती प्रकारू जाणावा. पूर्वी एक गुरु एक शिष्य अनुग्रह देत होते, हे कोणी सांगितलं नाही असं. आणि जर ती विद्या फळाली, अरे आपणच निजांगे कृष्ण व्हावं, मग आपलं अंतकरणही कृष्ण होतं. 8व्या अध्यायात 10व्या क्रमांकाचे हो, आपण जेव्हा कृष्ण होऊ तेव्हा आपलं अंतकरण कृष्ण होतं. आणि आपल्या अंगणामध्ये
रिद्धी सिद्धी दाशी होऊन आपले संकल्प पुरे करू शकतात. वास्तविक संतांचे दास झाल्यानंतर संकल्प शिल्लक राहत नाही. ही ज्ञानपैगामधली शेवटची. मग अपेक्षित जे आपुले, काय अपेक्षित आहे आपलं आपल्याला माहित नाही. ते अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नाही. कसले संकल्प शिल्लक राहू शकत नाही. आणि ज्या वेळेला अशी कंडिशन येईल ते वेळी आपण असे ये भूते आशेषे माझ्या स्वरूपी, कधी मधी नाही, दिंडीला वारीला नाही, अखंडित देखशी रूप माझे. त्यावेळेला ते वाक्य ज्यावेळेला कानात पडतात, जयाचे वाक्य उजवडे, चित्त झाले निधडे, अरे ब्रह्माचे निपाडे निशंक होय. ब्रह्मदेवासारखं निशंक नाही, ब्रह्मदेव शंकाखोर आहे. ब्रह्माचे निपाडे ही वस्तुस्थिती आपल्याला, ते संतांचे उपकार. भगवान शिव मोठे आहेत ना, त्यांच्या वर्गात तुम्हाला नेऊन बसवलं. हे असो विठी जयावरी घडकी की माता, त्यांची दृष्टी आपल्यावर पडली तेव्हाच काम झालं आपलं. अनुग्रह येतं नंतरच काम. आणि जर त्यांनी आपल्या डोक्यावर हातच ठेवला, हे असो विठी जयावरी घडकी की माथा पद्म पारुती, तो जीवाची परितुके देश. एवढ्या योग्यतेचे करतात. निवृत्ती दादांनी ज्ञानेश्वरांना म्हणतात, मी गीतेचं महात्म्य करायला प्रवृत्त झालो. अरे जेथे शंभूची मती नागवे तिथं मी डेअरिंग करतोय. येथे सानुकूल श्री गुरु, माझे गुरु तसे, असे माझे गुरु माझ्यावर उपकार करतात. मला माझ्या मूळच्या स्थितीवर नेऊन ठेवतात. मला देहबुद्धीवर ठेवत नाही. आणि देहबुद्धीवर राहून कळू शकत नाही. देहबुद्धीवर तोपर्यंत पाहणार आपण कार्यक्रम पत्रिकेत आपलं नाव आहे की नाही, नसेल तर यांना नियोजन व्यवस्थित जमत नाही असा शीर्षक देऊन जाणार. अर्जुना, या देहाचे बांधवडी न पडीजे. जर तुला माझा बोध प्रत्ययाला आणायचा असेल तर या देहाचे बांधवडी न पडीजे. आणि गप्पा करू नको, सुख दुःखाचे सागरी न बुडीजे. आणि त्याच्या पुढे तिसरा सुख आहे ना, तो शब्द आपल्याला आत्मसात करायचा आहे. आपल्या बाबांना अभिप्रेत ज्ञानेश्वर महाराजांना, सुख दुःखाचे सागरी न बुडीजे आणि सुखे सुख रूप घडीजे माझी अंगा. कोणतं सुख आहे ते सुख आहे आत्मसुख. त्यावेळेला तो देहबुद्धीवर परत माघारी येत नाही. अर्जुनाला घो घो करून देवाला पुढील वृत्तांत सांगायचा होता, म्हणून कृष्ण अर्जुनाचा संवाद परत त्याला जाग केलं. नाहीतर त्याच वेळेला अर्जुन संपलेला आहे. जे क्षणी अनुग्रह झाला एक क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्म्याला, आपण आत्मा आहोत हे पण कुठपर्यंत माहिती का. अमृत अनुभव सांगतो, कापूर जाळण्यासाठी अग्नी घेतला, कापूर जाळण्यासाठी अग्नी घेतला, कापूर जळाला आणि अग्नी शिल्लक राहिला. बरोबर की नाही. कापूर जाळण्यासाठी अग्नी घेतला, कापूर जळाला, अग्नी शिल्लक राहिला. अग्नी घेतलाच कशाला होता, कापुराला संपवण्यासाठी. आणि कापुराला संपवता संपवता अग्नी सुद्धा ज्ञान गिळोनी गावा गोविंदा, ज्ञानाचा सुद्धा पुंज राहत नाही त्याला. इतका नॉर्मल होतो तो, इतका नॉर्मल होतो की भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या आई वडील ओळखतात. काय उपकार केले. नारद मुनी जायचे त्यांच्या वाड्यावर, कृष्णाच्या वाड्यावर. त्यावेळेला वसुदेव म्हणायचे, हे मला द्या ना अनुग्रह, मला द्या ना अनुग्रह. काय हा अनुग्रह आहे. अरे भल्यांना माहित नाही अनुग्रह. तुम्हाला आम्हाला मिळाले ना. ब्रह्म आपल्या हातचं बाबा खेळणं करू इच्छितात. आपण किती आत्मसात करतो त्याच्यावर आहे. आपली किती ओढ आहे. हो, इथं आत्मबोधाची आवडी जिने केली स्वर्ग सुखाची गुरुंडी, ते वाचून एकटीची गोडी नेनती अनेक. ज्याला फक्त आत्मा पाहिजे, ज्याला फक्त आईच पाहिजे, त्याच्या पुढे किती खेळणी टाका तो पोरगा घेऊ शकत नाही. ऐसे हळवारपणे तैस ते उपयोगा जाईल. नाहीतरी गोठी होईल या बहिऱ्याची. कीर्तन मुक्यांनी केली ना, ऐकली कोणी, बहिऱ्यांनी. अशी महाराष्ट्रभर कीर्तन चालू. आणि मुक्याने जरी काही नाही बोलला तरी सगळं होऊ शकतं. हो, कारण त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. ते मुक्याला न बोलता सुद्धा बरेच बोलून जातात. आखो ही आखो में इशारा होता. डोळ्याने बोलू शकतो माणूस, एक भावनेने बोलू शकतो. ही एक दृष्टी आहे ती संत आपल्याला देऊ इच्छितात. ती त्यांच्याकडे ती घेण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवायची. आपण योग्यता सुद्धा वाढवू शकत नाही, ते आपली योग्यता वाढवणार.
दोन माया आहे, दोन माया. त्या दोन मायेमध्ये एक जीव माया आहे ज्याला म्हणतात त्रिगुणमय माया. त्याच्यामध्ये सर्व संसारी जीव भरकटलेले आहेत. आणि जे परमार्थिक म्हणून घेणारे आहेत ते योग मायेमध्ये भरकटलेले आहेत. एवढे रोज दिवस रात्र ज्ञानेश्वरी पाठ आहे काही लोकांची, भागवत पाठ आहे. 4-4 वर्ष गोराडेश्वर डोंगरावर राहायचं, 1,000 अभंग 1 वर्ष पाठ केल्याशिवाय गुरुजींना भेटायला यायचं नाही. काय सक्त ताकीद आहे. काही लोकांचे चांगले गुण आहेत ते घ्यायलाच पाहिजे आपण. हो, शिष्य 4 वर्षाचे शिकून झाले ना, त्यांना गुरुजीचा लळा लागलाय. कोणाला लळा लागतो? जो गुरुजीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याला. ज्या मोबाईलचा आवाज व्यवस्थित कधी येतो, ब्रेक कधी होतो, आवाज रेंज मध्ये नाही त्याला, ते गुरुजीला म्हणतात विद्यार्थी बाबा आम्हाला नाही जायचं, आता आम्हाला इथेच राहायचं. नाही, जा गोराडेश्वर डोंगरावर जा, 1,000 अभंग पाठ करायचे मग मला भेटायला यायचं. कोणी सांगितलं बाबा आजारी आहे तरी यायचं नाही. एवढं सगळं पाठ आहे तरी त्यांना का कळत नाही? का योग माया पडळे झाले आती आंधळे. हो, अरे एक अक्षरात आहे माझा रमाकांत, तरी दिसू शकत नाही. माया टाकलेले तुमच्यावरची ना आपल्यावरची माया देवानी तुम्ही बाजूला केली म्हणून आपण इकडे आलेलो. एरवी नाही, देवाच्याच मनाने सगळं होतं. हो, त्यांच्या कृपादाने कथेचा, फक्त कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने, बाकीचे सगळा धिंगाणा आपल्या मनाने येत आहे. आमच्या गावाकडे दशकिरेला सांगतात जन्म आणि मृत्यू देवाने त्याच्या हातात ठेवले. मग मी म्हणत असतो मधला घोडा आपल्या हातात दिलाय का? हो, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, आपण काहीच करू आपल्याला म्हणून जो माझा होय अनन्य शरण. एक ज्ञानेश्वरी मधला अनन्य आणि एक अमृत अनुभवामधला अनन्य. अनन्य म्हणजे सगळ्यांचा सोडून दे, तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी, सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामिनी आणि सोयरी भले भले पाटी देशीचा चौधरी. हा अनन्य आहे, सुरुवातीचा अनन्य. आणि दुसरा अनन्य, आता देवात माझ्यात न अन्य, काडीचा भेद नाही आमच्यामध्ये. देव सांगतात अर्जुनाला 11व्या अध्यायात, तू अर्जुना आता भेद सांडूनी सरिसा साम्या भज. देवावर रागवले अर्जुन. एवढा अधिकार पाहिजे, बाबाला सुद्धा विचारण्याचा आपला अधिकार पाहिजे. पोरगा विचारतो ना, आपला तेवढा अधिकार आपण कमवला पाहिजे. भेदे सांडून सरिसा माझे नीते अंशे सर्व जगत व्यापिले, तू भेदू सांडून साम्य भज. देव अर्जुन म्हणतो देवा तुम्ही मोठी माणसे, आम्हाला जास्त बोलता नाही, तुम्ही मला एवढं शिकवलं, सगळं जगत परमात्मा नटलेलं आहे, आता भेद पाहायला अर्जुन शिल्लक आहे का? अर्जुन तू मला सांगतो अर्जुन मी शिल्लकच राहिलेलो नाही. आता हे संतांचं देणे आहे. हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले आणि दिसायला द्वैत न मोडता केले. आपण प्रत्यक्ष कृष्ण पटणार नाही, आपल्याला पटणार नाही, बाकीच्यांचं द्या सोडून. परमात्मा सोडून या जगात दुसरं कोण नाहीये. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाऊय. बाबा म्हणले जर सगळंच देव आहे, बाबा सगळंच देव आहे तर पाहुणे तुम्ही कुठे बसलेले तर तुम्ही कोण आहेत? सगळंच जर देव आहे तर पाहुणे तुम्ही कोण आहात? मी वासुदेव तत तुमचं नाव काय? आणि आपण प्रमाण सगळे काय म्हणलेलो आहे? घरातल्या घरात चुका मुके आपले. हो, हे आहार निशी सदा परमार्थ करावा, आड न ठेवावा. म्हणजे मी देव
आडमार्ग आहे. या आडमार्गाला किती आहे? ओया झाला फार भजन आहे. आणि आपलं भजनामध्ये काय आहे? युद्धभूमी आहे. तोया झाला फाटा. ज्या रूटला आपल्याला पाठवलं ना त्या रूटने नाही चालत आपण. कोळी काकांचं एकदा वरविल्या कीर्तन होतं तर त्यांचे मूर्ती आले 2-3 गाडी करून. त्यांना म्हणजे चिरंजीव पुढे तेवढे तो आता हुशार झालाय, तो आता दुसऱ्या गाडी देतो. पहिला तो आई वडिलांना सोडत आता दुसऱ्या गाडी देतो. म्हणजे काय? आपल्याला जो रस्ता दाखवला अर्धवट ज्ञान नाही धोक्याच्या पूर्ण होण्यामुळे. आणि पूर्ण ज्ञान कधी होणार? वैसता संताचे संत ही पदवी ज्ञानाला आहे. ज्ञान ज्याच्यात झाले ना त्याच्या बॉडीला पूर्ण वळण बसले ना. त्याने शिव्या दिल्या तरी ते ज्ञानाचे चालते बिंब. ज्ञानाचं बिंब आहे. तयाचे अवयव ते असे जे हात करतात ना काय काय साधो सुखाचे कोंब इन कनेक्शन जा. ते ज्ञानाचे चालते बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब. एरवी माणूसपणाची भांब लौकिक भाऊ. म्हणायला तो माणूस इथं माणूस. संत नवती जगा माणसाच्या नदी म्हणजे समुद्र नाही आणि पाषाण म्हणजे नाही. संत माणसासारखे नसतात पण ते दिसतात माणसासारखे आणि आपल्याला त्यांच्या सारखं करतात. पंतांनी सरिता चंदनाने बोरी. आंब्याची झाडं नाही, नारळाची झाडं नाही. कोणतं झाड? बोरी. ते बोरीचं झाड असे
काढून दाखवा बोरीच्या झाडावर चढून कोणी बोर, त्याला दगड मारल्याशिवाय बोर मिळतच नाही. काढायला गेलं तर सरळ तरी काटाय नाही तर वाकडा, असे सरळ वाकडे सगळे नीट करून टाकले. यारे यारे एवढी ताकद आहे तुका म्हणे येथे पाहिजे. कोणत्या जातीचे पाहिजे? ऐशी कळवळ्याची जात. त्यांना काही देऊ शकत नाही, कारण या नश्वर जगतामध्ये रमण्याची त्यांची बुद्धी शिल्लक राहिली. या मिथ्याच्या पाठीमागे जात नाही आणि आपल्या मिथ्याशिवाय काही काळी हालत नाही. संतांचे उपकार बघाचं प्रमाण सत्वर उच्चार, आईच्या पोटात असताना संतांचे उपकार आणि देवाच्या सोबत आहे शेवटपर्यंत. हो उद्धव त्याला नाही, अशी संतांचा देणे. ते बी माग लागला म्हणून, नाही तर असं गेला असता. माग लागला मला यायचं तुझ्या बरोबर, मला डबल सीट नाही गरुडावर बसून, तिकडं गरुड जात नाही. मग खांद्यावर नाही, मला खांदा नाही. आपल्याला अजून खांदा आहे ना, बाबांना खांदा आहे ना अजून, मला खांदा नाही. मी कसा आहे अव्यक्त आहे. आपण आत्ता या घडीला अव्यक्त आहोत. व्यक्त देवाने सांगितले या आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. हो पहिले आपण व्यक्त होतो, आता अव्यक्तात आहे आणि नंतर परत कुठे जाणार आहोत? व्यक्तात, अव्यक्तात जाणार. तिथून आलो तो मला म्हटलं मला अंगावर घेऊन जा तुझ्या खांद्यावर, मला खांदा नाही. मग त्याला सांगितलं तुला ते ज्ञान देतो. ज्ञान दिल्यानंतर कोण जन्माला आला आणि कोण गेला याचा हर्ष आणि दुःख होणार नाही आपल्याला, असं तुला मी करतो. जेही जेही द्वंद्वादी कशाचं देणं देणं नाही. कोण जन्माला आला आणि कोण मेला. हो बाई मेली बरे झाले, दुष्काळे परपिडा गेली, पैसे आपले नाही का. कशाचं देणं देणं नाही. हे स्वप्ने एरवी होय ना जाय, काही होत नाही. रश्शीवर साप कधी जन्माला आला नाही, कधी नांदला नाही आणि तुम्ही मारला म्हणून मेला नाही. हो मिथ्या रज्जूवरी मिथ्या भासे सर्प शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसेल. रज्जूवरी भासे, आता हे रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ते सांगायचं आपल्याला त्यांना. तो दृष्टांत सांगून तू शरीर आहे असं तुला वाटतं ना,
पंचभौतिक देहाचा गोळा भ्रांत म्हणती माझा वेगळा, मी वेगळा आणि देव वेगळा. जीव ब्रह्म ऐक्य फक्त शंकराचार्यांना मान्य आहे, निंबकाचार्यांना नाही मान्य, माधवाचार्यांना नाही, अजूनच्या 3-4 आचार्य आहेत, रामानुचार्य, त्यांना नाही मान्य. फक्त जीव ब्रह्म ऐक्य कोणाला मान्य आहे? शंकराचार्य. त्यांचा भाष्यकाराती वात पुसत त्यांच्या मागे मी गेलो. मार्ग जाऊन गेले आधे, मार्ग जाऊन गेले आधे, मार्ग जाऊन गेले आधे, आधे, काय त्याच्यावर चाललो होतं इकडे काय चाललो होतं, कशासाठी हे प्रमाण घेतलं? तिने पण ते चालू जातात. शंकराचार्य शंकराचार्य हा शंकराचार्यांच्या मागे गेले. एक अद्वैत तत्वज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला सोडू शकत नाही. वाचोनी ज्ञानाबी नाही उपाय करशी जी तुटे ती अधिकच गुंपशील की हे ज्ञान कैसा ज्ञानाची अदिती माते जो सेवी कीर्ती तो होय ब्रह्मत्वेच्या मुकुटी चुडा रत्न. ज्ञानाशिवाय सद्गतीच नाही. देवाला भक्त आवडतात, सो अर्थार्थी जिज्ञासू, पण मला खास आवडतो आणि चौथ्याच्या ठाई काही करणेच नाही. अजून आपली कामं शिल्लक आहे, झाली कामं अजून झालेली नाही आणि चौथ्याच्या ठाई काही करणेच नाही. म्हणून भक्त एक उपाधी ज्ञानी नाही. ज्ञानी माणसाला जगात काहीच काम करायचं शिल्लक नाही आणि त्याच्याशिवाय काही होतही नाही हे त्याला माहिती आहे. मज अस्तवाची झाली आणि ज्ञान आहे आपल्याशिवाय काय होत नाही असं आपल्याला वाटतं. ऐसे जेने जाणितले तो सुटला आणि ऐसे जेने नाही जाणितले तो गोतला. बघा किती आपल्यासाठी सोपं. ज्ञानेश्वरी वाचा तर ज्याच्याकडे नाम आहे त्याला ज्ञानेश्वरी समजू शकते. बाकीचे बघा बरं किती लोक म्हणतात ज्ञानेश्वरी खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. आपल्या माणसाला सोपी आहे. हो, आपल्या साध्या माणसाच्या ज्ञानेश्वरीच्या कितीतरी ओळी पाठ आहेत, कितीतरी ओळी पाठ आहेत. कोण पाठ करतो? भगवान तसा हे झाला. आमच्या गावचे आमदार होते, लोक म्हणले आमदार आहे तर घ्या, रस्त्याची कामं करून घ्या, हो व्यायामशाळा बांधून घ्या, हॉल बांधून घ्या. का साह्यभूत झालाय आपल्याला, ईश्वर साह्यभूत झालाय. पंचभौतिक देहाचा गोळा भ्रांत म्हणती मज वेगळा, चुकोनी व्यापका सकळा तो कोठे राही निरा. कुठं राहू शकतो तो? हे पंचमहाभूताचं शरीर नाही आपलं, प्रत्यक्ष आत्म्याचं शरीर आहे. हो, आत्माच शरीर झालेला आहे. आपण अंग, आपण हत्यार, आपण देह, आपण जीव, आपण शरीर झालेला आहे प्रत्यक्ष. हो, देहासहित आपण ब्रह्म नकशिकांत म्हणेल कोणी नाशिवंत देह तुमचा जाणार सकळ. काही त्या जगात जात नाही. जात असं दिसतं उपजे आणि नासे हे मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असते ती अविनाशी. ते अविनाशी करण्यासाठी आपण पळायचे अविनाश करी दावी मना.
शून्याशी आहोत सुद्धा आपण, पण आपली तशी धारणा होत नाही का हे सगळं दृश्य जगत आपल्याला पुन्हा बॅक मध्ये खेचते मागते. हे दृश्याच्या मागे नाही लागायचं, घरच्यांच्या मागे नाही लागायचं, यांच्या का मागे लागायचं. संबंध तोडून टाकायचा आहे. कोणाशी? धन. का म्हणे धन धनासाठी घेतली. महाराज बी तसेच आहेत ना, ते का महाराज आहेत काय? महाराज म्हणून याला लाज वाटली पाहिजे भीक मागायची जर सवय लागली असेल तर. हिंगजीने त्याचे भिक्षा पात्र जिने जळजीने लाजी आणि औषयासी नारायण उपेक्षिते सर्वता देवा पायी नाही भाव वर भक्ती भक्ती वाव समर्पिला नाही जीव तवर अवघा बेबीचार दीन होऊन बापुडे जगा घालावे साकडे हेचा भाग्य रोकडे मूळ आणि विश्वास. देवाच्या पायी विश्वास नाही. आईच्या पोटात होतो तर आपल्याला अक्कल होती का मला दूध पाहिजे का तिची ताकद होती दूध निर्माण करायची. तिथे बंदोबस्त केला. आता तर हातपाय हलवतोय ना आपण. स्वतःच्या मेहनतीवर पारमार्थ करायचा तर तो दमदार होणार. आयजीच्या जीवा बायची नाही. आणि असेल कोणाकडे पैसे तर अशी पण काही माणसं आहेत ज्यांचं रोज काम धंदा केल्याशिवाय चूल पेटत नाही, पण त्यांना परमार्थाची लई इच्छा आहे. त्यांना अडवले. तुमच्याकडे आहे ना द्या. टाका त्याच्या नावावर 1 लाख रुपये. त्याला म्हणायचं जा वर्षभर कर भक्ती. 50% तुमच्या नावावर. भागवत मध्ये सांगतात माझ्या दुर्बळ भक्ताची जो सेवा करतो त्या दुर्बळ भक्ताच्या अगोदर मी याचा बंदोबस्त करतो. अशा घटना आहेत. नाना महाराज साखरेंच्या संप्रदायामध्ये विनायक महाराज जोशी नारायण जोशी यांच्या संगतीत रामचंद्र यादव बाबा होते. तिथे शिकले सगळं. शिकल्यानंतर आळंदीतून घरी गेले. त्यांच्या वाड्यावर रोज ज्ञानेश्वरी चालायची. हौस आपल्या सगळं आपल्या घरी करायचं. नाथबाबा आपल्या घरी करत होते आणि मग किलो साखर देत होते. आपण आपल्या घरी करून त्यांच्याकडून मागून घेऊन साखर किलो रोज. 80-80 करिता सेवा काय सुख पडले. बरोबर भक्ती आहे त्याच्यात काय सांगत होतं. रामचं सांगत होतं नाथबाबाच्या अगोदर रामचंद्र तुकाराम. हो रामचंद्र बाबा यादव ते त्यांच्या वाड्यावर ज्ञानेश्वरी सांगायचे. वडील करतात होते. कर कोणाला म्हणले कर. वडील गेले. प्रश्न पडला आता काय करायचं. सासरे म्हणले मी आहे. सासरे तरी किती दिवस चालणार. त्यांचाही कार्यक्रम झाला. चुलत भाऊ म्हटला बिल्डर होता. बिल्डर दादा मला जमत नाही तू कर. मामा गेले नाना गेले तरी काळजी नाही करायची मी आहे. तो सगळं कौतुक तूप आहे. तुम्हाला नाही हात पसर. पोटासाठी तर हात पसरत नाही. अरे इथं भर पोटासाठी पहा. हो अगत्य तो राम पोटापुरते काम करी. अगत्य तो राम पाहिजे. आपल्या बाबांचं तसं होतं. तिकीट नव्हती एकदा जाताना एसटीतून उतरावं लागलं होतं. कंडक्टर चांगला होता तरी तो म्हणला काही करू शकत. दोन्ही बाबांना उतरावं असं संतांनी केलेलं आहे. देह कष्ट
काय आमच्या बाजूला ओझर गाव आहे, तिथं आम्ही गेलो का देवळात जायचो तर आमच्या घरचे सांगायचे अंगारा घेऊन ये. अंगारा कशाचा असतो? विस्तवाचा. त्यांच्या गावातली सगळी राख तिथे जाऊन टाकला. त्याचं नाव विभूती. कोळसा जळून जळून संपला पण आकार नाही संपला. राखेला आकार आहे. कशाचा? राखेचा ढेपसा आहे, त्याच्यात आग पण राहिली नाही. तसा तो साधू झालेला आहे विभूती. त्यांचं पूर्ण शरीर आत्मस्वरूपाचं आहे. तुमचं आपलं पण आहे पण आपण मानत नाही. आपण छे छे आम्हाला नाही पटत. त्याच्यासाठी 4 वेद 6 शास्त्र 11 पुराण उपनिषद निर्माण झालेले आहे. ज्यावेळेला साधूकडे शरण जातो ना जी साधू त्याला लगेच झटमटनी पडल्या तत्वमसे. तू ज्या देवाचा शोध करायचा नाही तो तू आहेस. तुम्ही म्हणता पण मला पटत नाही. पटत नाही म्हणून एवढा विस्तार आहे. अर्जुनाला फक्त श्रीमद भगवद्गीता सांगितली म्हणजे नाम सांगितलेलं आहे. या पार्वती मातेला आणि भगवान लक्ष्मीला महालक्ष्मीला ज्ञान नव्हते सांगत. नादी लावलं, नादी त्यांना चॉकलेट दिली. काय ही नवऱ्याची सेवा नाही करत. यांचं रिलेशन काय सांगता येईल तुम्हाला? काय रिलेशन यांचं? हो, हे शिष्य गुरु शिष्य आहे. ते जमत नव्हतं ना असं. एखादी बाई बाबाच्या मागणी गेली काय यांचं काय यांचं. यांचं रिलेशन आहे गुरु शिष्याचं. पार्वती मातेचं आणि भगवान शिवाचं रिलेशन काय? गुरु शिष्याचं. गुरु गीता पा ग्रंथ अशी बसलेली आहे. आणि तू विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे. तिने लग्न केलं मागच्या जन्मात सती, आता आली हिमालयाची पोरगी. लग्न जमत नव्हतं. ते स्मशानात जाऊन बसले होते. ती म्हणली मला करायचं तर हाच नवरा करायचा आहे. आमच्या मुलीने प्रश्न विचारला. ती म्हणली भगवान कृष्णाचं आणि रुक्मिणीचं जमलं कसं? ते विदर्भात, ही इकडं त्याला मीडिया बिडिया माहिती कसं काय जमलं? कसे प्रश्न आहेत बघा. कसं यांचं कसं काय जमलं? कोणाचं सांगत होतं? हो, महालक्ष्मी भगवान शिवाचं. आणि मग सगळे देव म्हणजे यांचं लग्न जुळून जीवावं. तर ते तयार नव्हते. कामदेवाला पाठवलं. मग यांच्यामध्ये वासना निर्माण होण्यासाठी. तुमच्या आपल्यामध्ये वासना कोण निर्माण करतो? आणि संत चरण रज लागत असं वासनेची बीज म्हणजे कोणती वासना? कोणती वासना? या फालतू वासना. याच्याशी काही संबंध नाही राहता. देह वासना तुमची देह बुद्धी आहे ना, ती जगली तर जगू देत नाही जीवाला आणि मेली तर मरू देत नाही, अशी फिरवत राहते. ती देह वासना त्याची जाळून टाकलेली. अहंकार कधी जडला? अहंकार दुसऱ्याचं घेऊन अहंकार जडतो माणसाला. पंचमहाभूता नवल अहंकाराच्या गोटी. त्याच्या आदल्या ओळी पाण्याने फिरतात. आकाश तत्व, वायू तत्व हे सगळं एक झालं आणि तिथे एक वृत्ती उठली. तो म्हणायला लागला मी अमुके मी अमुके. ती त्या पंचमहाभूताचं उष्ण देहा पाचाचा आणीला उसना शेती ज्याचा त्यासी देणे लागले. तो भाव निर्माण केला कामदेवामधून. कानाच्या वाटी गेली आणि क्षणभर ते भजनापासून विचलित झाले. लगेच जागृत आले. त्या कामाला आतल्यात जाळून टाकलं. त्याची बायको म्हणली काय बी करावं माझ्या नवऱ्याला जिवंत करा भगवान शिव. हे यांनी मला सांगितलं म्हणून आम्ही कुटुंब आलो होतो. देवाची इच्छा होती. ठीक आहे म्हणजे अमुक अमुक तपश्चर्या करतो. मग तिकडून आले होते. पार्वती माता तिचे वडील वगैरे सगळे मधीच रस्त्यात कळालं म्हणजे आपल्या घरीच गेलेलं बरं. ती म्हणली मी घरी नाही येणार, मी आता इथंच थांबणार. लावी मना पिसे. हो, वायू भक्षण केला, पानं भक्षण केली, फुलं भक्षण केली. मग देवांना वाटलं, ऋषींना खाली पाठवलं आणि तिला सांगायला लागलो अगं त्याच्याशी काय तुला घेणे? ऋषी म्हटले बघू खरी हिला गरज आहे का? तिच्यापेक्षा हा स्मशानात बसलाय त्याच्यापेक्षा हे स्थळ काय वाईट आहे म्हणते. पद्मपुराणात आलं विष्णू भगवान बरे आहेत, सगळं सगळं व्यवस्थित आहे, इकडे तुला राहावं लागेल स्मशानात. ते म्हणते तुम्हाला समजलं का? ऋषींना म्हटली माझ्या शिवाची सगळी शक्ती आहे, ते एवढे व्यापक आहेत म्हणून मी चालले. अजून ऋषी असून तुम्हाला कळालं नाही. ते म्हणले बरोबर आहे तुझं बरोबर. शिवाला गेल्यानंतर शिवाला म्हणले करता का लग्न तुम्ही तिच्याशी? ते म्हणले आमच्या दोघांचं लग्न झालं की जगाचं कल्याण होईल, पण तिच्या वडिलांनी मानले पाहिजे. आता सांगा या दोघांचं लग्न होऊन जगाचं काय कल्याण होणार होतं? सांगा काय कल्याण होणार? कारण लग्न झालेल्यांचा थाटाच संसार चालू झाले हे सारखे ध्यानाला बसायचे.
ते म्हणले सगळ्यात मोठे देव म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं, तुम्ही कोणाचं भजन करता? भजन करी महादेव श्रीराम देवा. भजन करी महादेव श्रीराम देवा. भजन करी महादेव देव. भजन करी सांगतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हो लय मोठा गोळ झालेला आहे सांगतो. आणि आपण काही जास्त शहाणे नाही, पण आम्ही असे बी नाही हेलपाट्यावर. ही नम्रता आहे म्हणून असं समजू नका, आम्ही शहाणे नाही, हे आमचं वाक्य आदर भाव आहे. पण आम्ही असे येडपटे असं बी समजायचं. मग तुम्ही प्रश्न विचारला लग्न झालं तुम्ही कोणाचं भजन करता? व्हेरी गुड, चांगला प्रश्न विचारला. आपल्या या प्रश्नाने जगाचं कल्याण होणार. म्हणजे असाच प्रश्न महालक्ष्मीने विचारला होता, पाय चेपत होते. हो तुम्ही कोणाचं भजन करता? हे पद्मपुराणामध्ये आहे, आपण वाचलं पाहिजे. ग्रंथ वाचा तर वाचा, मिळालेला बोध तेव्हा कळणार काय लेवलची वस्तू आपल्याला मिळालेली. हिरा मिळाला मेंढपाळाला, पण तो असा जंगलात जाऊन नाही, जेवेरीवाल्याकडे गेला पाहिजे, सोनाराकडे गेला पाहिजे, तेव्हा त्याला त्याची किंमत कळेल. तिने पण असा प्रश्न, का हो तुम्ही झोपा काढता भुजाल? सगळ्यांचं राशन पाणी तुम्ही पुरवता, मी झोपत नाही. भगवान शिव असे अनुसंधानावर होते, मी असं अनुसंधान. तुमच्यापेक्षा मोठं देव आहे? हा आहे ना, माझ्यापेक्षा मोठं देव. ही म्हणते. ते म्हणले अरे बापरे, आपण म्हणलं असतं मग दुसरं गेलो असतो, मोठा असता दुसरं. हा मग सांगा ना मला, तिला नादी लावलं हिला. भगवद्गीतेचं महात्म्य वाच, मग तुला कळल. आणि पार्वतीने विचारलं कोणाचं भजन करता सांगा, तिला सांगितलं विष्णू सहस्रनाम जप. ती बनेल हुशार, आपली आईच आहे ना ती. म्हणून ऐकलं सगळं, म्हणजे विष्णू सहस्रनाम महाराज माझ्याच्याने होणार नाही एवढं. 1000 नाम मला उच्चारायचं आई पुढं, घरातली कामं किती, त्यात अजून तुमच्या प्रेमात पडलेली आहे, माझ्याच्याने होणार नाही. मला ह्या सगळ्यांमधलं एक सांगा. ते म्हणजे एक नाव आहे सगळ्यांचं, रामाचं नाम. आणि ह्या नामाने केला घोटाळा त्यांनी लिहिणार. आणि पद्मपुराणातील रामाचं नाम म्हणजे राम राम. मग राम राम आपल्याला करतो लांब लांब त्या ईश्वर तत्वापासून. असे उपकार हे यांच्या बायकांवर करा, नाही तर महाराज लोकांना कधी कळणार? सगळी गोष्ट घरातलीच सांगतो, पण हे सांगत नाही कोणाला. सस्पेन्स, ज्ञान गोड गम्य प्रगट करू नको मुक्ताबाई. प्रगट केलं तर आईच्या खाटेवर चढल्याचं पाप लागेल. प्रगट करता होय मात्रागमन. असं अलर्ट इशारे कोणासाठी नाहीये, पण ज्याला गरज आहे त्याच्यासाठी आहेच. इथपासून हे नाम यांना भेटत नाही. त्या याला देत नव्हते, उद्धवाला देत नव्हते. पण उद्धवाला जाता सांगितलं, माझ्या त्या विदुर काकाला सांग. कोणला जाऊन भेट सांगितलं विदुर काका? बद्रिकाश्रमला मैत्रेय ऋषींना जाऊन भेट, ते तुझं काम करतील. आपल्याला असं फिरवलं कोणी? उलट तेच आपल्या घरी गरके मारतात. त्यांनी आपल्या घराचे उमरे झिजवले. आईशी कळवळाची हे लाभा. हो आम्ही आपसुकात आपल्याला ते भेटलं. तुकाराम महाराजांना ते नाम 7 वर्ष अगोदर समाज असताना बाहेर आले आणि स्वप्नात अनुग्रह दिला. आता आपण सगळे स्वप्नात आहे. जर मी असं समजत असेल संप दांडे कीर्तन करतात आणि बाकीचे सगळे ऐकतात, स्वप्नात आहे. कीर्तन करताना, स्वयंपाक करताना, तुमचं काम धंदा करताना तुमच्या डोक्यात हे पाहिजे. हो अद्वैत, अद्वैताचा खेळ, विषय गुणागुणी. हे वाजवणारे कोण आहेत? हे वाजवणारे कोण आहेत? मृदुंगाचार्य आहेत? तुम्ही गायक आहेत? महाराज आहेत? तुम्ही श्रोते आहेत? नाही. अद्वैताचा खेळ, दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखली. हा दिन रजनी हाची धंदा.
दिवस रात्र म्हणून त्रास दिला तरी ते कोणावर चिडले नाही. निंदा अथवा वंदा आम्हा काय तुम्हा सगळे काज आम्ही बजू पंडित. जेव्हा तुम्हा सारखे चालावे तेव्हा स्वहिता काय. बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना अनुभव दिला. 3च लोकांना अनुभव दिला त्यांनी. एक बीडच्या साईडला यादव बाबा आहेत, त्यांना दिला अनुभव. दुसरे त्यांचे नातू बाबाजी चैतन्यांचे, त्यांना दिला. एवढं गूढ आहे. जर ओतूरला गेले तर चैतन्य विजय नावाचा ग्रंथ पाहतो. दुर्मिळ आहेत काही गोष्टी. आळंदीला गेले तर ज्ञानदेवाची मुक्ताबाई सनद पहा. हो हे चिगुय ज्ञान नामदेवाला धरे कबीराने कथिले 4 येवी. याचे पुढे ज्ञान सांगती पाखांड जळोबाई त्यांचे तोंड काय. गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती शिवाधिक जपती हेची ध्यान. शिवाच्या भगवान विष्णूच्या लेवलला आपल्याला बसवलंय. ब्रह्मदेव विष्णू आणि महेश या तिघांच्या लेवलला आपल्याला नेऊन बसवलेले संकादिक ऋषींच्या ठिकाणी ते नाम आपल्याला दिलेले. असे उपकार साधू करतात अभंगाचं. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. कारण आपण निरंतर झोपतो. आपण सारखं स्वरूपापासून बाजूला येतो. मी देह मी देह मी देह. मग 84 लक्षात. पण त्यांना असं वाटतं नाही आपल्याकडे जॉईन झालंय ना. तो कंडक्टर पण आम्ही गावाकडे जातो की गाडी माळशेच्या तिकडे जाऊन थांबतो जेवायला. इतके जेवायला हे झालेलं असतात. गाडी सुटायची टाइम झाली तर तो जातो. अरे बाबा आवरून घेऊन बस आता. कंडक्टर तो असे एवढी कनवळा आहे आपल्या विषयी. संतांचा किती कनवळा व्यापक आहे. त्यांचं मोजमाप करू शकत नाही तुम्हाला. आपल्याला ते जर एकदा ज्ञान भेटलं ना आपल्या कुळाचा उद्धार. मग अशी सारखं चांगलं प्रमाण सांगितलं. कुळाचा उद्धार वर्ष वाट बघतात. आमच्या गावात एखादा सारी भक्त पारायण तयार होईल. पण काय झालं विषय असं त्याच्यावर पाणीच फिरलं. ही प्रमाणांना तुम्ही डॅशिंगपणा आणा. ती प्रमाण बात करा ज्ञानेश्वर महाराजांची. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता आमचा नातू पण तो आम्ही नाही कसे जाणार. पण आपली प्रमाण आपण कशी फिट केलेली. नातू पण तू तैसाच तो झाला. आपण म्हणायचं नाही जायचं. एक माणूस सारा कुळाचा उद्धार करू शकतो. का एकाला कळलं तिकडं सुटले पूर्वजा वैकुंठ.
ते चढलेले आहे वरती जास्त. तो आपला गुरुबंधू आहे, त्याला आनंद झाला. आणि मी सूर्याला सांगितलं त्याच्यानंतर या लोकांनाच काही देते त्याला आनंद झाला. तो म्हणला आपलं पण काम दाखवून आपण काय ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. आपला बी झाला ना कामातून म्हणून हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग. आजोबा पंजोबा ठाकर पंजोबा कुठं अडकलेत ना त्यांना सोडू शकतं. ते वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे. लटारण्या माळा घातल्या म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाईक नाही होत माणूस. होतं नव्हतं बाबा म्हणजे होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटोळं केलं. भाग्याचं होतं म्हणून वाचलो. बऱ्याच जणांची केसांनी गळे कापली. आता मात्र कानाला खडा लावतो. असं काही करणार देवा पाठीवर मार पोटावर काय मारू. आणि असं हिंमत पाहत हॅदिक करून खाईल असल्यांनी महाराष्ट्र डुबवलाय. संत वाङ्मयाने जेवढी लोक तरायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त डुबवली. त्याचं कारण बाबा म्हणजे इथल्या जागेवरचे आहेत ना नालायकाच्या अवलादीचे. त्यांच्याकडे क्वालिटी नाहीये. नाही तर नाही पण ऐकून घ्यायची सुद्धा मानसिकता नाही. आणि हे आपले काही कोणाशी भांडण बिलकुल नाही. हे बोलण्यात सुद्धा आमचा कनवळा आहे. त्याच्यामध्ये आमचं काही द्वेष मग असा मत्सर आणि आम्ही लई शहाणेत असं नाही. आम्ही अगदी अनाथ अपराधी आहोत. पण संतांच्या पायावर बसलं म्हणून वाटतं आम्हाला मिळालं तुम्हाला मिळावं. काय सांगू आता संतांचे उपकार वर्णन करू शकत नाही. हो काही देऊ शकत नाही. हो निरंतर जागृती. हो ज्ञानेश्वरी भागवत वाचले तर माणूस गडबड्या लोळेल. भागवताचा जो विषय आहे तो भागवताचा एकनाथी भागवताचा विषय जेवढे म्हणून भागवताचार्य त्यांचा तो विषयच नाहीये. ज्ञानेश्वरीचा जो विषय आहे तो आमच्या कीर्तनाचा विषय नाही. खिदळ खाणार आ हो त्याच्यासाठी काय वेळ फार किमती आहे. बसायला जमत नाही. किती प्रॉब्लेम आहे किती लोकांना. तुम्ही जेवायला बोलवलं एखाद्याला आणि अर्ध उपवाशी जर पाठवलं त्याला पाप लागणार तुम्हाला. तसं या वक्त्याला पाप लागणार. बोलवले लोक कोणत्या अपेक्षेने आलेले. नियोजन करणाऱ्याचं डोकं सुद्धा नीट पाहिजे. नाही तर सगळं पुण्य करता होई पाप. दूध पाजून पोशियाला साफ करायला जाऊ चांगलं पण काय होईल सांगता येत नाही. म्हणून सर्वस्व देवाच्या हातात देऊ. माझा निरंतर साधू जागे करतात. 700 वर्ष होऊन गेले तरी आपल्या ज्ञानेश्वरीच्या योगाने जागे करतात. वाचा ज्ञानेश्वरी. जनाबाई कोणाच्या पाया पडायला तयार आहे. ससुरबाई नाही पाया पडत पण जनाबाई म्हणजे लोटांगण घालते. वाचेल जो कोणी जणी त्याशी ही देवाला शिवाय देते ती तुमचं लोटांगण घालायला विचार करते. किम निमर्थ लोटांगण घालते. देवाला म्हणजे अरे अरे विठ्यामुळे मायेच्या काट त्याला शिव्या देते. तुमच्या पाठीमागे लोंडा होती तुमचं आपलं कल्याण व्हावं म्हणून. ती आत्मीयता दोन्हीकडून पाय मुलगा आणि मुलगी नवरा नवरी जर मनाने जर सदृढ असतील आणि एकरूप झाले तर संतती पण तशीच होणार. दोन्हीकडून पण तसंच पाहिजे. आपली बॉडी नाही रिस्पॉन्स देत आपल्या बाबाच्या औषधाला. डॉक्टर जसे म्हणतात ना 7-8 लाख रुपये खर्च केले तर आपण रागवतो आमचा माणूस बरा का नाही होतो. म्हणजे तुमचा माणूस रिस्पॉन्स देत नाही तुमच्या माणसाची बॉडी. तशी आपली बॉडी नाही देत त्या ज्ञानाला रिस्पॉन्स. तेव्हा रिस्पॉन्स देणार ना तुम्ही जिवंत आहेत का मेले कळणार नाही. त्या गुरु नानकांच्या पोरांना असं पर्वतीने कापलं तरी जाळ त्यांना वाटलं नाही काही. धर्मासाठी बलिदान द्यावं लागतं. धर्मासाठी जीव का प्राण खर्च करावा लागतो. धर्म असा आहे हाताळायला चुकला तर रक्ताचे पाठ वाहतील आणि धर्म कळला तर अंगावरचे कपडे काढून देईल. त्याचं नाव धर्म आहे. त्या धर्माचं पालन आपल्याला करायचं. माझं निरंतर जागृती काय देऊ शकतो त्यांना. व्हावे उतराई
लक्षात तोपर्यंत राहील जोपर्यंत आपण जीव दशेवर आहोत तोपर्यंत. एकदा का आपण त्यांच्याशी एकरूप झालो, आपण पत्नीने मोबाईल दिला किंवा तिची काही वस्तू हरवली दिली होती, आपल्याला म्हणते का थँक्यू, किंवा आपण म्हणतो थँक्यू. कारण दोघे मिळून काय झाले, एक तसा गुरु आणि शिष्य एक होतात. तेव्हा देण्याची घेण्याची वार्ता संपली. आता पुसणे सांगणे आणि आता ऐकणे राहिलं नाही, काहीच नाही. ही उलटी गोळ आहे ना. अर्जुनाला देवाने विचारलं तुला कळालं, देवाने अर्जुनाला विचारलं तुला कळालं का. देवाला तो म्हणतो तुमच्या औषधाची पावर तुम्हाला माहित पाहिजे डॉक्टर. गुंतलो होतो मी अर्जुन गुन्हे, मुक्त झालं तुझे पण हे तुला माहिती पाहिजे. आता तू मला पुसायचं तुला कळालं का नाही, मी तुला सांगायचं मला कळालं कळालं. हे आता शिल्लक राहिलं नाही, कारण दोन्ही एक झाली. दोन्ही सरोवर नदी उचमळून एक झाली. सांगता येत नाही आता कोण कोणचं आहे कोण कोण काय द्यावे. त्यांची थोडासा जीवपणा आहे ना, तो मी तुमच्या चरणावर ठेवून टाकतो तरच मी उतरा येऊ शकतो. कारण जीव दशेच्या पुढे गेल्यानंतर देणे आणि अद्वैतात देणे घेणे घडत नाही, अशी कंडिशन आहे बस. हो, त्याच्यासाठी ते सहज छोट्या छोट्या गोष्टी चालतात. सहज बोलले, हे सहज सुरुवात आहे. सायास करती करोनी साया शिकवते त्या यांना सुद्धा ताण पडला वर चढवायला. आणि काय द्यावं त्याच्यापेक्षा मोठ्याने बोलायला लागले. काय द्यावे, काय द्यायच्या वेळेला आपण मागे पडून जाणार आहे. त्यांना फक्त जीव भाव पाहिजे. तुमचा जीव भाव बाद झाला, तुमचं काल झालं. एक वेळ मोठ्या प्रेमाने प्रभूचं नाम
गेला होता. आपली पण वेळ झालेली आहे, कीर्तनाची नाही जायची. काळ्याची पांढरी केली तरी आपण परत लाल करू नये तर काळी करू. एवढी देहावर आपली आसक्ती आहे. छेन छबीलापणा पाहिजे ना समजायचं. आणि अभंग भक्त आहे ते जाणार देव उदास म्हणजे फाटकी कपडे घालून मी नाही फिरायचं. कळलं तर बरं, नाही तर अर्थ लोपली नाश केला. बाबा म्हटले होते मला एकदा, म्हटले कीर्तनामध्ये ब्राह्मण टाकायला सांगितलं होतं 4 वाजता पूजा 7 वाजता थांबवायची. पण नंतर ते म्हणजे डाळ शिजायची बाकी आहे, तुम्ही 10 मिनिटं लांबवा. मग त्यांनी सांगितलं, त्या झाडाखाली बसला होता जो ब्राह्मण प्रसाद घ्यायच्या अगोदर, ते आंब्याचं नव्हतं, ते बोरीचं नव्हतं, ते चिंचेचं नव्हतं. अशी 100 झालं. त्यांनी खुलवलं, म्हणले ते होतं कल्पतरूचं. सहज बोलणे, संत आपल्याशी सहज बोलत असतात, पण तेवढं सहज नसतं. त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या घरादारावर पाणी सोडलेलं असतं. हो, जी हरी धरीला म्हणी दिले संसाराची पाणी. आपण जेवायला बसले तरी पाणी घेतो, फक्त ताटावर पाणी सोडतोय. ताटावर पाणी सोडताना बी दक्षिणेची अपेक्षा आहे आपल्याला. दिले संसाराची पाणी. कोण तो भाग्याचा ऐशी अशी बोले वाटा. असा महात्मा आपल्याशी बोलतो. महात्मा कंडक्टरला जरी बोललं ना, हा मला जायचंय कल्याणला, तिकीट द्या, तरी त्याचं कल्याण आहे, त्याचं कल्याण होणार आणि हे येणार कल्याणला. एवढी कोण तो भाग्याचा ऐश. तू का म्हणे त्यांची भेटी होय संसाराची. ताटात तोट होऊन जाणार आपलं आणि संसार संसार राहणार नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला चाल झाली तर जसा फेटेवर फेकतात ना, तसं झालं का समजायचं गाये नाचे उडे. एखादी चाल सरळ झाली तर शिट्टी मारे, कारण तो इथे असो ऐसा कोठे, त्याला समजायचा खरा आनंद झाला. काय द्यावे त्यांची भावी, काही देऊ शकत नाही. जीव भाव सुद्धा खोटा आहे, जीव खराच नाहीये, पण आहे थोडासा वाटते माझी भूमिका. तुकाराम महाराज या पॉइंटवर अगदी बॉर्डरवर आलेले. मोक्ष रेखे, आता आपण पण मोक्षाच्या रेखेला आलो, बॉर्डर क्रॉस नाही केली पण हवाभर गेली आपल्याला. आपलं काम झालं, आपलं काम झालं, असं काम झालं. सगळे इलेक्शनला उभे राहिल्यानंतर कार्यकर्ता म्हणतात आपलं काम झालं, आपलं काम झालं, डिपॉझिट जप्त झालं. तसं नको व्हायला. सहज बोलणी ही तरी पडली. ज्ञानेश्वरी, भागवत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद वाचा. जीवनाचं कल्याण करा. हरिपाठ काय सांगतो, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. काही ठिकाणी 6 शास्त्र, हो 4 वेद दान 6 शास्त्र कारण 18 पुराण. हो आता काल परवा कीर्तन ऐकलं, हो प्रॉपरचे महात्मे संप्रदायात त्यांचं 60 वर्षापूर्वीचं कीर्तन ऐकलं. त्याच्यात ते म्हणले आम्हाला हे माहीत नव्हतं, हे उपनिषदातलं ज्ञान आम्हाला माहीत नव्हतं आणि आपल्याला बालकडू दिले उपनिषदातलं ज्ञान. आणि एका ठिकाणी विचारित होतो, मधल्या काळात पंचदशी बंद होता ग्रंथ, आळंदीत मिळत नव्हता. तेव्हा आम्ही विचारत होतो, आमच्याकडे एक आले होते शास्त्री. त्या शास्त्रींना विचारलं, शास्त्री पंचदशी भेटेल का? ते म्हणजे तुम्ही त्याच्या नादी नका लागू, तो आम्हाला लास्ट इयरला होता, तो आपल्याला फर्स्ट इयरला होता. असं ज्ञान बाबांनी दिलं आपल्याला. पाळण्यात घालता घालता परे दे मदाला सासो. ठाकरे बाबांच्या मालिकेमध्ये ज्ञानेश्वरीतील सोहमयोग ग्रंथ आहे. तिथं आशीचा फार मोठा केलं नाही. आपल्याला तर बाबांनी सगळं दिलंय आणि आपल्याला बाबांनी सांगितलं संतांना लुटा. आपण माणसं लुटायला लागलो, बाबांना लुटायचंय आपल्याला. लुटा लुटा संत जण काही निघाली माणसं लुटायला.
बघा इथं युट्यूबला असतं गाणे की होनिया चोर गुरुचे फोडावे घर, गुरुचे फोडावे घर. आमचे जोडीदारी असं नका म्हणून बाबांच्या घरच्यांना राजी. विवेक पहार घेऊन हाती, गुरुच्या घराला लावू खंती. मुक्ती हा व्यवहार, गुरुचे फोडावे घर, गुरुचे फोडावे घर. होनिया चोर गुरुचे फोडावे घर, गुरुचे फोडावे घर. आपण फोडायला गेलं तर ते म्हणते लूट घेऊन जा, काय घेऊन जायचं ते घेऊन जा. तुम्ही जा बरं बाबांना एका जाऊ ना, बाबा हा ग्रंथ पाहिजे घेऊन जा, वाच वाच. हो आपल्या मागे पळतात ते, आपण पुढे आणि ते मागे. आपली आई ना जेवायला बसलं ना तर पोराला म्हणते घे ना घे ना घे ना. तो तिच्यावर गरम होता, नको म्हणलं कळत नाही का तुला एकदा बा. आता तिला कळत नाही का, तिला वाटते याच्या पोटात सावं. वासराला सुद्धा दूध गाई झटक्यावर देत नाही. तिला दूध आहे परंतु त्यांनी झटे द्यावे लागतात. तानियाचे लागतात झटे तव अधिकची पाना फुटे. प्रेमे हर्ष दुनावते डबल होतो त्याचा. ती गाई रानात असते तरी तिला कळतं तुका म्हणे वास भेणू येच्या चेते. तुका संगतीचा परिणाम बघा, संतांच्या संगतीचा. आशीर्वाद लिगली आणि अनलिगली मध्ये फरक आहे बघा. लिगली झालं तर अजून गाडी जोरात जाईल. काय काय आवाज आहे, आपल्याला असा आवाज दिला असतं तर आम्ही कोणाला बरोबर घेतलं नसतं. खूप आनंद वाटला. काय आणि
बैरणीमध्ये आर्तता असली पाहिजे, माणसं रथी पाहिजे, काळीच असं झालं पाहिजे, तेलकावून गेलं पाहिजे. काय द्यायचं का म्हणे वस्त नामा म्हणे गाय दूध एक साधू निरंतर वर्ते. साधू कोणामध्ये फरक नाही पाहिजे, शेठ जवळ आणि गरीब आहे त्याला लोटतात नाही. हो ते राया रंका पारणी का कमल कलिका झाले पण हृदयातील मकरंदा ते राखो नेहमी दे राया रंका पारणे आमोदाशी. ते कोणाला जवळ लांब नाही. हो उलट ज्याला जवळ कोणी घेत नाही त्याला जवळ घेणार. ज्याशी आपण गीता नाही त्याशी घरी येऊ. कोरोना आला त्या कोरोनाला धरलं काही लोकांनी. हो आबांनी त्यांना अंगीकार केला. कोरोना सुद्धा जीव आहे. हो कोणाही जीवाचा. आणि कोरोनामध्ये आमच्या गावाकडे जे आबांकडे गाड्या होते ते लगेच पळून गेले अर्ध्या रात्रीच. ते सगळी लोक गावाला गेले. मी विचारलं आमचे ते काका पोलीस मध्ये ते गावाला का गेले, ते म्हणले गावाला जाताना माळशेज घाट चढून कोरोना जाऊ शकत नाही. पुढे गेले तर तुम्हाला घेऊन जाणार ना. गरुडाच्या आईला कसे घेऊन गेले होते. इथं असेल तिथं तुम्हाला घेऊन जाणार. कसली भीती, मृत्यूची कसली भीती. आणि जन्मदिवस कोणाचा, जन्म आहे अनादी आहे तसं आपण असो. जास्त बोललो बाबांची कृपा. आम्ही काही खास कीर्तनकार नाही, परंतु खास नाही पण आहे. आणि आपले विभीषण बाबा, आपले प्रकाश बाबा म्हात्रे, पोपट बाबा छत्रे, आबासाहेब देशी लिहिले असतात. आता आपण म्हणतो 10,000 रुपये देतो आबा तुम्ही कीर्तन करा, नाही भेटले. अनेकांचे कानी गुणदोष म्हणा तुझो व्हावा हे देव. काय केलं बाबा, खूप गंजने बाबा गेले. वाडगे बाबा किती आजारी आहेत पण किती पळतात. आपण काहीच नाही. आमच्या घरचे म्हणजे तुम्ही कधी पळणार, आपलं वेळ किती अवघड प्रसंगातून आपल्यापर्यंत आणलेले बाबांनी. श्रीपाद बाबांचे खंडे फलंदाज, आपले विभीषण बाबा म्हात्रे साहेब सर्व त्यांच्या पायाजवळ बसण्याचा योग आला. छोटे छोटे प्रवचन केलं तरी खालून बाबा म्हणायचे छान बोलतो छान बोलतो. आज गुरुजी आपली परीक्षा गेल्या आहेत आणि तुम्ही पण कमीत कमी मला एवढं माहिती तुम्ही पुढच्या वर्गात ढकलला एवढं करणार. बस आपलं काम झालं, कृतकृत्य झालं. इच्छा केली ते अशा एका महान संप्रदायात जन्म झाला, त्यांची दीक्षा भेटली, आपलं जीवन सार्थकी लागलं. आता काय नाही, आता काय संपलं. आता दिवस चारी. आता काय भांडणं केली तरी गेली मिळेल करू आपण, आहे नाही करू आवडीने. संवाद आपल्या आत्म्याचा संवाद आहे. आपण आत्मा आहोत सगळे. अर्जुना तुला एक एक काय सांगू, आता सत्य सांगतो. हे सगळं आत्माच आहे, पण तुझ्या मनोबुद्धीला पेलवणार नाही. म्हणून एक आई जसा एक घास बाळाला 20 करून टाकते, तसे मी 20 घास तुला भरवलेले. म्हणून मी तुला अज्ञान, ब्रह्म, माया हे असे भाग 4 केले होते. हो परंतु ते सगळे एक आहे. तू आणि मी एक आहे. या जगात देव सोडून एवढी सुद्धा अद्वितीय परमात्मा आहे, एकम अद्वितीय आहे. त्याच्याशिवाय जगात जागाच नाही. आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेच ओतले तया कैसे कर्म आले जे मीच नाही म्हणती. हो हे ग्रीनिच बुकात लिहिले पाहिजे. अरे तरंग पाणे विन सुकती, रश्मी वाती विन न देखती, तरंग पाणे विन सुकती, तैसे तेच ते मिनवती. हे विस्मय देखा. हे ग्रीनिच बुकात आश्चर्य. ते मीच आहेत पण ते मी होत नाही. बाबा रोज सांगतात तूच आहे तूच आहे तूच आहे. 1 तास बसायचं रोज. तरी तो म्हणतो उठल्यानंतर म्हणतो मी 1 तास रोज बसतो. तरी तो 1 तास शिल्लक राहतोच. हो एकारणव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. देह सुद्धा ब्रह्मरूप झाला. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद. मग गोविंद ती काया, आपलं शरीर ब्रह्मरूप आहे. ब्रह्मीभूत काया न कशिकांत ब्रह्म. असे संतांचे उपाय. मी काही जास्त बोललो नाही आणि जे बोलले ते बाबांनी मला पुरं करून दिलं. माझी अवकात नाही, लायकी नाही, पण ते माझ्याकडून बोलून घेतात आणि त्यांच्याकडून कधी चुकीचं काही होणार नाही. त्यामुळे मला असं म्हणायची गरज नाही माझं चुकीचं सगळं आहे ते बरोबर. आणि चूक असलं तर त्यांच्यावर कंप्लेंट करा. झालेली सेवा हृदयस्थ सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि एक मोठ्या प्रेमाने आपले विश्व माऊली त्यांचा ज्ञानाचा गजर. ज्ञानेश्वर माऊली